मी वैष्णवी MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आतापर्यंत जालन्यात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। आता सविस्तर बातम्या। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वज्रखेड या गावाला गेल्या 35 वर्षांपासून पक्का रस्ता मिळालेला नाहीये, त्यामुळे गावकरी त्रस्त आहेत। त्यातच आता पावसाळ्यात हा रस्ता अत्यंत निसरडा झाल्याने या रस्त्यावर दुचाकीचे अपघात देखील होत आहेत। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वज्रखेड गावाला 35 वर्षांपासून पक्का रस्ता मिळालेला नाही। या ठिकाणी असलेला कच्चा रस्ता शहराला जोडतो, त्यामुळे या रस्त्यावरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते। तर शाळेची बस देखील याच रस्त्यावरून जात असल्याने रस्ता निसरडा झाल्याने ही बस देखील रस्त्यावरून सरकत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पक्का रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी वज्रखेडा येथील नागरिकांनी केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा खोळंबा झाला असून निधी नसल्यामुळे सध्या कामं रखडली आहेत। 733 मंजूर कामांपैकी 150 कामांची मुदत देखील संपली आहे, तर 455 योजना आतापर्यंत अपूर्ण आहेत। या योजनेमध्ये जिल्ह्यात जवळपास बोगस कामांच्या 54 तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात जवळपास 733 योजना मंजूर झाल्या असून सध्या स्थितीला या योजनेचा खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळते। या निधी नसल्यामुळे जवळपास 455 योजनांची कामे ही अपूर्ण आहेत, तर 150 कामांची मुदत संपली आहे। 507 कोटी रुपयांचा निधी खर्चून या योजना पूर्ण केल्या जात आहेत। जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 278 योजनांची कामे पूर्ण झाली असून यामध्ये कंत्राटदारांना 215 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। मात्र कुठे जलकुंभ झाला तर पाईपलाईन बाकी आहे, कुठे विहीर खोदली परंतु नळ योजना अपूर्णच आहे, अशी एकंदरीत परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेअंतर्गत पाणी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। दरम्यान जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ही योजना बोगस होत असल्याचं 54 तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्यात। सदरील योजनेच्या प्रलंबित कामांना 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। जालना शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची मुंबई येथील मीरा भाईंदर इथं बदली झाली असून जालना महानगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छापर निरोप देण्यात आलाय। जालना शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये काल संध्याकाळी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची बदली मुंबई येथील मीरा भाईंदर महानगरपालिकेत झाल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी छोटेखानी स्वागत सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आयुक्त संतोष खांडेकर आणि महापालिकेतील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीने पुष्पगुच्छ, त्याबरोबर शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला। आयोजित या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालमत्ता अधिकारी राहुल देशमुख यांनी केले, तर या कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर यांनी मांडलं। यावेळी व्यासपीठावर आयुक्त संतोष खांडेकर, सत्कार मूर्ती अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, कर अधीक्षक राजेश कुर्लिये, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, अपर्णा जाधव, अनुराधा नागोरी, विष्णुभाऊ पाचफुले, दिनकर घेबंदे, अभियंता सय्यद सौद, प्रवीण निंबाळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। खूप काही करण्यासारखं आहे। त्यांना खरं म्हणजे त्यांना तो अनुभव तसा आला नसता की त्यांच्यासोबत तुरले नसतात। आणि ही जमेची बाजू होती, कारण काम करायला खाली अधिकारी जोपर्यंत चांगला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काम नाही करता येत। आणि बऱ्याच विभागाची आजही आपल्याकडे अडचण आहे की आपण सांगतो खूप, आता आपल्याकडे स्वच्छतेची, पाणी पुरवठ्याची 2 विभाग असे आहेत की त्या विभागात कामच होत नाही। ही वस्तुस्थिती आहे, पण काही चांगले अधिकारी आहेत ते काम करतात। म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्वच्छतेमध्ये आणि पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी काम होतं, तिथले काही लिमिटेशन आहेत, पण सुपरविजन जे पाहिजे ते त्या प्रमाणात आपल्याकडे होत नाही। आणि अधिकाऱ्यांचा रोलच हा आहे की अधिकाऱ्यांनी स्ट्रिक्ट सुपरविजन केलं पाहिजे। पूर्वी नगरपालिका असते तेव्हा म्हणजे आता मॅडमनी जसं सांगितलं ते चेक बॅलन्सचा विषय असतो, तो पूर्णतः मुख्याधिकाऱ्यांनाच करावा लागतो। म्हणजे कामही त्यांनी सांगायचं आणि नको म्हणूनही त्यांनी सांगायचं, म्हणजे जा म्हणून सांगायचं आणि परत थांब म्हणून सांगायचं, असे प्रकार बऱ्याचदा होतात। तसे महापालिकेमध्ये येत नाही, डिव्हिजन बऱ्यापैकी अधिकाराचे असते। त्यामुळं आयुक्तांना जरी वाटत असलं
एखादी गोष्ट व्हावी किंवा होऊ नये, तरी खालच्या अधिकाऱ्यांनी कायद्याप्रमाणे काम करावं असं 99% अधिकाऱ्यांना, 99% ऑफिस इन्चार्जना वाटत असतं. त्याला असं कधीच वाटत नाही कुठल्याच अधिकाऱ्यांना की कोणत्याही अधिकाऱ्यांना आपल्या सोबत काम करणारे कायदा सोडून किंवा जे जनतेला सर्व्हिस द्यायची आहे ते सोडून काम करायला पाहिजे. मॅडमनी खूप चांगलं काम केलं. मॅडमचा निरोप समारंभ देण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं जमलो आहे. आणि प्रशासनामध्ये फ्रीडम आणि लिबर्टी ह्या दोन गोष्टीपैकी लिबर्टी दिलेली असते कनिष्ठांना, आणि लिबर्टी हे निगेटिव्ह सेन्समध्ये असते. आपल्याला फ्रीडमच वापरायचं आहे, पण ते मर्यादित स्वरूपात वापरायचं असतं. ते जसं नागरिकांना आपल्याला काही बोलण्याचे अधिकार असते, आपल्याकडे पदाधिकारी येऊन भांडतात, त्या भाषेत आपण नाही बोलू शकत. आपल्यालाही स्वातंत्र्यच आहे, पण आपल्याला तसं बोलता येत नाही, कारण आपल्याला लिबर्टी आहे, आपल्याला फ्रीडम अवेलेबल होते. तर हा डिफरन्स कळाला तर आपण नागरिक म्हणजे अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आपल्याला कायद्याच्या कक्षेमध्ये पूर्णतः स्वातंत्र्य दिलेलं असते. आपल्याला कायद्याच्या कक्षेमध्ये काम करत असताना कुणालाही म्हणजे थांबवण्याचा कुठलाही अधिकार पोहोचत नाही. पण हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही की आपल्याला 99% कायदा अंमलबजावणी करायची आहे आणि 1% आपल्याला जे कुणी आपल्याला काही फोर्सेस असतात, काही कारणं असतात की त्या कारणामुळं मागे पुढे राहावं लागतं, तर हा फक्त 1-2% आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये असला पाहिजे. तो त्याचं प्रमाण जर वाढलं तर मग तो त्या अधिकाऱ्यांकडून कुठल्या स्वरूपाची अंमलबजावणी होत नाही. तर अशा पद्धतीमध्ये मॅडमनी काम केलं. खरं तर आता आमच्याकडे म्हणजे तशा स्ट्रिक्ट अधिकारी एक चव्हाण मॅडम आहेत. आता बाकी तिघींचा थोडं विषय आहे आणि सहाय्यक आयुक्त कानपुडे लोकल असल्यामुळं त्यांचं काय फार इम्प्रेशन असं कर्मचाऱ्यांवर आहे असं मला जाणवलं नाही. परंतु जे काम करतात ते लोक आजही चांगलंच काम करतात. मॅडमच्या बाबतीत दोन्ही विभागामध्ये अतिक्रमण आणि विशेषतः टॅक्स विभागामध्ये मी म्हणेन, टॅक्समध्ये आपलं 100 कोटीच्या आसपास आपली आजही थकबाकी आहे. म्हणजे अजूनही आपल्याला तो पल्ला गाठायला खूप काही करावं लागणार, खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे. आपल्याला आपली सिस्टीम आहे, आपल्या इनबिल्ट काही परंपरेनं आलेल्या वाईट सवयी आहेत, काही लिमिटेशन आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला बऱ्याच वेळा त्या विभागामध्ये काम नाही करता आलं. मॅडमच्या काळामध्ये खूप चांगलं काम झालं, त्याबद्दल मी जालन्याच्या महानगरपालिकेच्या वतीनं एक कार्यालय प्रमुख म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि म्हणजे मॅडमची सर्व्हिस भरपूर झाली. मॅडमच्या कार्यपद्धतीबद्दल मी आलो तेव्हाच बऱ्याच जणांना म्हटलं होतं की मी मॅडमला काही सांगणार नाही, तुम्ही सांगायचं. ते पथ्य मी शेवटपर्यंत पाळलं. म्हणजे मी त्यांना कधी काम करताना असं म्हटलं की तुम्ही हे करा आणि हे करू नका. आणि माझ्या कामाची बहुतांशी पद्धत म्हणजे बाकीच्या अधिकाऱ्यांनी कल्पना असेल नसेल, पण बहुतेकदा कुणाच्या कामामध्ये ढवळाढवळ करावी असं मला वाटत नाही. आणि तेवढं फ्रीडम दिल्यानंतर ते सक्षमपणे वापरणारे अधिकारी असले तर आपल्याला काम चांगलं करता येतं. तर त्याबद्दल मी मॅडमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढचं जे त्यांचे असाइनमेंट आहे, पुढचं जे त्यांना पोस्टिंग आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना त्यांच्या परिवारांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द. अजून पण वेळ आहे तुम्हा सगळ्यांना. सगळीकडे पॉझिटिव्हली बघा, तिकीट पॉझिटिव्हली मी मागेही सांगितलं होतं. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टी ना नेहमी चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. वाईट गोष्टी किंवा कोणाशी वाद जरी झाला असेल ना, सगळी मी माझं तसंच होतं, ऑटोमॅटिकली माझं तोच प्रॉब्लेम. मी विसरून जाते, माझं तेवढ्या पुरतं असतं. जसं म्हणतात ना, ज्याचं हँडरायटिंग खराब आहे, आमचे शिक्षक इथेच आहेत, ते हुशार असतात असं म्हटलं जातं नाही का. ज्यांचं हँडरायटिंग खराब आहे ते खूप हुशार असतात. त्याचं रिझन काय? कारण त्यांचं डोकं फास्ट चालतं त्यांची हँडरायटिंगपेक्षा. म्हणजे लिहायच्या आधी त्यांचं डोकं पुढे गेलेलं असतं, त्यामुळे ते हँडरायटिंग खराब होतं. म्हणजे 4 शब्द लिहायचे असतात, त्याच्या डोक्यात 40 शब्द आलेले असतात, तर ते 4 शब्द फास्ट लिहिण्यामध्ये ते खराब होतं. तसंच असतं, जो अधिकारी खूप चिडतो, रागावतो,
तो चांगल्यासाठी रागवतो, हे लक्षात घ्या. त्याच्या डोक्यात चांगलं आहे. याचा अर्थ असं नाही की कोणी शांत असेल तर ते चुकीचं आहे. त्याच्यासाठी खूप तपश्चर्या करायला लागते. तो शांतपणे हाडायला, जसे आमच्या आईचे साहेब आहेत. त्यांना पण राग येतो. मी 8 महिने पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी असं तो राग माझ्यासारखा नाही दिसला. मी त्यांच्याकडून शिकणार काय. आणि जसं मी मागे म्हटलं, शिकत राहिलं पाहिजे शेवटपर्यंत, मरेपर्यंत आपण शिकतच असतो काहीतरी. तो त्यांचा गुण आहे ना, तो खरंच एक्सेलंट आणि हॅट्स ऑफ आहे. की मी त्यांना पाहिलं बऱ्याच वेळा त्यांना चीड येईल, राग येईल, आपल्याला पण राग येईल, असं काहीतरी झालेलं असतं. पण तरी पण ते इट्स लाईक म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर ते लहान मुलासारखं निरागस स्माईल असतं की हे असं काय माणूस किंवा असं काय झालं. सो ते कुलली वागतात. मी पाहिलं समोर महाराजांनी किती त्रास दिला असेल त्यांना. ते आता प्रवचन चालू करू नका, बस हे वाक्य बोलतात. खरंच म्हणजे मला 8 महिने झाले इथे, पण खूप छान वाटलं. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की नाही खरंच ते म्हणतात तसं पुन्हा येणार असा विचार करू. आणि कुठलाही बरोबर असं अतिरिक्त आयुक्त म्हणूनच आय एम हॅपी, असं काही हे नाहीये. बट खरंच तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर आणि आता आपले थोडेसे हे जोडले असते. म्हणजे मला असं वाटलेलं की मी ते 3-4 महिने राहीन आणि जाईन. सरांनी म्हणसर पण म्हणाले आल्याला जॉईन झाला, तुम्ही काही जास्त दिवस राहणार नाही. त्यांना कॉन्फिडन्स होतं की जाणार. पण अमरावतीला असंच झालेलं. ते आले आणि मी 2 महिन्यातच माझी पण बदली झाली. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आणि माझं मूळ तिकडे असल्यामुळे, फॅमिली तिकडे असल्यामुळे लवकर पडून जातील त्यांना माहितीच होतं. सो मला असं म्हणायचं आहे की तरी पण मला देवाने खूप जास्त वेळ दिला इथे आणि मी खरंच हॅपी आहे. कारण जालनाला तुम्ही एक वेळ मला विसराल, पण मी तुम्हाला कुणालाही विसरू शकत नाही. कारण मला खूप प्रेम मिळालं. मी इथे जॉईन व्हायच्या आधी माझ्या बॅचमेट म्हणाले, मराठवाड्यात जातेस, मराठवाड्यातली लोकं खूप छान आहेत, भरभरून प्रेम देतील, तू त्यांना प्रेम दे, छान छान कर, ते तुला विसरणार नाही. आणि खरंच मी कोणालाही विसरणार नाही. आणि जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ लाईफ. जसा सूर्य उगवतो, रात्र होते, सगळं तसंच आहे. सो आय एम सॉरी. सी रडवलं ना सगळ्यांना, मगाचपासून हसत होते, रडत आयला मी निघाले. सो मला एवढंच म्हणायचं आहे, सगळे असेच राहा, छान राहा. आणि माझी अपेक्षा आहे की नवीन महापालिका आहे, आता इलेक्शन होईल, तुमची बॉडी येईल, सर आहेतच. सर अजून कमीत कमी 2 वर्ष असावे, जेणेकरून ही महापालिका अजून लावून ठेवू ही फ्लरिश होईल. आणि त्याला कारण काय, त्यांना आता ह्या सगळ्या ह्यांचं हे माहिती आहे आणि त्यामुळे ते छानपणे काम करू शकतील. नवीन माणूस ना बिथरणार, त्याला शिकायला 4-5 महिने जातात. त्याच्यामुळे इथे खूप छान महापालिका होऊ दे, चांगलं ना होऊ दे. आपण इथे स्वच्छ भारतचं काम केलं बरंचसं मॅडम आपण सर, पण तिकडे गेल्यावर त्यांना मिळाला अवॉर्ड मीरा भाईंदरला. म्हटलं हे काय चाललंय. माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी ॲटलिस्ट जालना शहराला मिळू दे हा अवॉर्ड. कारण खरंच इथे करण्यासारखं आहे. तुम्ही सगळे कराल, मला माहिती आहे, घाबरून का होईना, पण त्यावेळी सगळ्यांनी केलं. पण त्याचा फायदा कोणाला होतोय, आज तुमचं शहर आहे, छान वाटतंय. आणि बाकी काय सांगू, कुल्ली आहे, प्रश्नच नाही. हां, सर्वात प्रथम माझा छोटा भाऊ सचिन मेहरा, मी जॉईन झाले तेव्हा मला घ्यायला पण ते आलेले, घर बघायला पण ते आलेले. अगदी खरोखरच भावासारखी साथ दिली त्यांनी मला. आणि नंतर कुर्ली आहे, टॅक्स डिपार्टमेंट, माझे PA प्रमोद ते, त्यांनी माझे ड्रायव्हर जालूभाई, ते तर बिचारे सकाळी सकाळी त्यांना 4 वाजता फोन करायचे, माझी गाडी आली आहे या म्हणून औरंगाबादला. आणि किरण, प्रश्नच येत नाही. बाकी देशमुख आहेत, यांनी पण माझं ऐकलं बरं का, डॉग हाऊस बांधून माझ्याकडे बांधकाम विभाग नाही, पण माझं ऐकतात सगळे. मॅडम म्हणायच्या बांधकाम विभाग माझ्याकडे, हे विभाग माझ्याकडे. आणि मॅडम बाकीच्यांना ओरडतात, साऊंड सर म्हणतात हे का नाही केलं, ते का नाही केलं. बट त्यानंतर म्हणायच्या बंडकी मॅडम तुमचं ऐकतात मॅडम, तुम्हीच सांगा तुमचं ऐकतात मॅडम. खूप अच्छा, म्हणून तिकडे जळल्याचा वास येतो मला. टॅक्सची टीम छानच आहे, शिक्षण विभाग हेल्थ ऑफ खरं तुम्ही तर प्रश्नच नाही. त्या मंगल कार्यालयात जे काम चालू आहे, सगळे शिक्षक सगळं म्हणजे अख्खी टीम सर आपली खरंच छान आहे. आणि आय एम प्राऊड अँड हॅपी की मला सगळ्या टीम बरोबर काम करायला मिळालं.
स्वच्छतेची टीम आणि अर्थात आमची महिला मंडळ पिंक पालिका तर बेस्टच आहे, प्रश्नच नाही. उपायुक्त मॅडम म्हणा किंवा सुप्रियाताई आमच्या, पुताई आणि नागोरी मॅडम, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने खूपच छान काम झालं आणि असंच होत राहू दे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि रुमाल आणलाय ना, राहणार नाही यार. थँक्यू. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमधील विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिवसानिमित्त राज्य राखीव पोलीस दल गट येथे शस्त्र प्रदर्शन दाखवण्यासाठी नेण्यात आलं. यावेळी शाळेकडून येथील उपस्थित जवानांना पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त SRPF येथील शस्त्र प्रदर्शनास भेट देऊन SRPF जवानांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आज कारगिल विजय दिनानिमित्त कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाची माहिती देण्यात आली आणि शास्त्रविषयक माहिती. यावेळी SRPFचे समापदेशक उज्ज्वला वनकर, सहाय्यक समापदेशक विठ्ठल नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर बिचेवार यांनी विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन तसेच कारगिल युद्धाबद्दलची माहिती देऊन या ठिकाणी करण्यात आलेल्या आयुर्वेदिक मेडिसिन गार्डन आणि वृक्षारोपण विषयी माहिती देण्यात आली. या ठिकाणी 1600 वृक्षांची लागवड करण्यात आली असून चिंच, कडुलिंब, कडुपिंपळ तसेच विविध प्रकारचे वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आले. यावेळेस अध्यक्ष विनयकुमार कोठारी, छाया कोठारी, प्रसन्ना कोठारी, तृप्ती कोठारी, प्राचार्य मार्लिन मनास यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती. I'm Mrs. Marilyn Minas, principal of Kothari International Dream School. Today is the Kargil Divas celebration was done by with our students in SRPF, and children learnt a lot of things here, and they given very good speeches towards Kargil Divas, and I thank you very much the SRPF staff. They are giving this opportunity to our school and for the students to learn many more things. And they have seen all the types of weapons, and they got a lot of ideas what to do, how to do, and all those things. And for children's development, for their future, this is needed. This trip is needed for them. So once again, I heartfully thanks for SRPF team. They are with us and they explained each and everything very nice. Thank you so much. जालना येथील पत्रकार अच्युत मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नांदेड येथील विभागीय बैठकीमध्ये संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत आणि राज्य सरचिटणीस सुजाता खानोरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र देऊन मोरे यांच्यावर जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड येथे बोलवण्यात आलेल्या विभागीय बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान जालना येथील पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवण्याचा मनोदय प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी बोलून दाखवला आहे. आगामी काळात पत्रकार संघाची ध्येयधोरणे राबवणं, दरवर्षी नवीन सभासद नोंदी करणं, शहर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी नियुक्त करणे, जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष नेमणूक करून कार्यकारिणी तयार करणे यांसह पत्रकार संघाची कामे प्राधान्याने करावीत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कायम अग्रेसर राहिला आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, विविध मागण्या यासाठी काम करणारे असे नियुक्तीपत्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, मराठवाडा अध्यक्ष रुपेश पाडमू, नांदेड जिल्हाध्यक्ष श्रीधरराव नागापूरकर, परभणी जिल्हाध्यक्ष रमेश नाटकर, हिंगोली जिल्हाध्यक्ष ID पठाण, जालना जिल्हाध्यक्ष अच्युत मोरे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. धनंजय मुंडेंना परत एकदा मंत्रिमंडळात स्थान दिलं तर त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून बक्षीस असू शकतं, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर 1 ऑगस्ट माझा वाढदिवस कुणीही साजरा करू नये असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. दादा, अद्याप जे आहे ते मुंडे प्रकरणामध्ये अजून कुणाचे आरोपी जे आहेत ते सापडलेले नाहीत. अजून सरकार जे आहे ते आरोपींचा शोध घेत आहे. मानावं लागेल ना, मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला आणि पालकमंत्री अजितदादांना मानावं लागेल की आणखीन आरोपी अटक होऊ देत नाहीत. त्यांना मानावं लागेल, त्यांना त्याच्यात आनंद वाटतोय. उलट त्यांची रेस लावली, मंत्रीपद पुन्हा पुन्हा त्यांनाच बहाल करायची.
त्यांना त्याच्यात मोठेपण वाटतंय, त्याला मंत्रिपद देण्यात त्यांना मोठेपण वाटतंय, बक्षिसी देण्यात मोठेपण वाटतंय. पण महादेव भैया मुंडेंचे आरोपी पकडण्यात नाव घेतलेलं असतानाही त्या ताईला त्याच्यात त्यांना मोठेपण वाटत नाही किंवा त्याच्यात ते तातडीनं पावलं उचलत नाहीत. मात्र इकडं मंत्रिपद देण्यात उचलतायत. त्यांचा तरी समाज कोणचा सुखी आहे? त्यांच्या तरी समाजाला कुठं आनंद होतोय? तुम्ही नुसते मंत्रीच व्हायला लागले, तुम्ही नुसते आमदार खासदारच व्हायला लागले समाजाच्या जीवावरती. समाजाचे माणसं मेलेत, त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीत. त्यांना काय आनंद व्यक्त करायचा तर करू द्या. घरातली माणसं मेलेले असून सुद्धा त्यांना मंत्रिपद घेऊन जेव्हा आनंद व्यक्त करायचा आहे तेव्हा करू द्या. त्यांना लक लाभ आहे. आम्ही खंबीर आहेत त्या ताईला न्याय देण्यासाठी. म्हणून मी घोषणा पण केली, आनंद व्यक्त नाही करायचा. 1 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, आपल्याला वाढदिवस साजरा नाही करायचा. कारण ती आपली ज्ञानेश्वरी ताई मुंडे हेच कुटुंब आणि पूर्ण परळीतला समाज त्या तालुक्यातला दुःखात आहे. आपण पण वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त करायचा नाही. आपण त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. 1 ऑगस्टला आपण महाराष्ट्रभर आनंद व्यक्त करायचा नाही. त्यांना मंत्रिपद घेऊन आनंद व्यक्त करू द्या. भाऊ मेलाय म्हणून मला मंत्रिपद मिळालं, अजितदादांनी मला बक्षीस दिली, फडणवीस साहेबांनी मला बक्षीस दिली. त्यांना काय आनंद व्यक्त करायचा करू द्या. आपण करायचा नाही. महाराष्ट्राची लेख येते, तिच्या पाठीशी आपण उभं राहायचं. मुख्यमंत्र्यांना आणि अजितदादाला दोघाला माझं चॅलेंज आहे, फक्त फोटो बघून दाखवा तुम्ही. चला बघूनच दाखवा फक्त ते फोटो. डोळ्यात पण नाही आलं तर तिथून पुढं. अहो तुमच्या राज्यात असं घडतंय आणि तुम्ही मंत्रिपद वाटायला निघालात. मास्क घेऊन हिंडलेत 8 दिवस. म्हणजे कुणीतरी यांना सांगितलं कोणचा बंगला आहे की खून करा, आणि मग यांनी खून केला. पण दाखवायचं होतं त्याला, त्याने सांगितलंय मला मास्क दाखवा त्याचं मारलाय म्हणून. मग ते उपस्थित नसल तिथं मारल्याच्या नंतर, ते उपस्थित नसल किंवा ते उपलब्ध होत नसल तर 8 दिवस मास्क घेऊन हिंडले त्याला दाखवायला. कोण आहे हो? कोण उपलब्ध नव्हता? कोणाला मास्क बघायचं होतं? असं देशात कधी हत्या झाली का? मारून टाकतेत, अमकं करतात, तमकं करतात. इतकं क्रूर की ते मास्क घेऊन हिंडतात. तुम्ही कोण मंत्री येते हो? कोण माजी मंत्री? त्याला ते मास्क बघायचं होतं. कोण येते हो बंगला? अजितदादाला आणि फडणवीस साहेब हे नाही कळत का? धडाधड ते रेट टाकून त्यांना लगेच उचलायचं. इथं गरीबाचे पोर नुसते आंदोलन करते तर केस करता तुम्ही त्यांच्यावर. आणि तुम्हाला एवढा मोठा खून झालेला तुम्हाला दिसत नाही. त्या मॅटरमध्ये आम्ही उडी घेतलेली. कसं काय आरोपी अटक करत नाही तुम्ही बघतो आता आम्ही सुद्धा. तुम्ही करा आनंद म्हणा मंत्रिपद घेऊन. मंत्रिपद यासाठी घ्यावा, मला महादेव मुंडेला न्याय द्यायचा आहे, मला संतोष भाईला न्याय द्यायचा आहे. पोलीस यंत्रणा ऐकत नाहीये म्हणून मला पाहिजे. तुम्हाला खून दाबायसाठी पाहिजे काय मंत्रिपद? आणि वाटणारे तुम्ही अजितदादा आणि फडणवीस साहेब. काय शोभतं तुम्हाला आणि काय राज्य करायला लागलात गोरगरिबाबरोबर? ही वागणूक. भापीत जाऊ नका बहुमताने आलंय म्हणून. काय एकदा जर जनता उसळले ना, बहुमत नाही बहुमत नाही, लोक जर रस्त्यावर आले ना गोट्याने आणि ते नुसते. सासूच्या बँक खात्यावरील तब्बल 57 लाख रुपये परस्पर काढून घेणाऱ्या जवयाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पानशेंद्रा येथील रहिवासी कांताबाई भिकाजी पाचरणे यांच्या बँक खात्यावर असलेले 57 लाख रुपये जावई अशोक साहेबराव सुलताने राहणार पारशेंद्रा यानं काढून घेतले होते आणि फसवणूक केली होती. त्यावर गुन्हा दाखलही करण्यात आलाय. हा प्रकार 2018 ते आजतागायत घडला आहे. या घटनेत संदर्भात दिनांक 25 जुलै रोजी फिर्याद दिल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक खात्यावरून पैसे काढल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात कांताबाई पाचरणे यांनी शुक्रवारी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जावई अशोक सुलताने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपपोलीस निरीक्षक शैलेश म्हस्के हे करत आहेत. काही गुन्हा दाखल झालाय. जावयाने सासूची फसवणूक केली, जवळपास 57 लाख रुपये परस्पर काढून घेतले. काय घटना? फिर्यादी कांताबाई भिकाजी पाचरणे वय 69 वर्ष राहणार पानशेंद्रा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. त्यांचे समृद्धी महामार्गाचे जमीन अधिग्रहणाचे जवळपास 75 लाख रुपये त्यांच्याकडे आले होते. ते 15 लाख त्यांनी त्यांच्या मुलीला दिले आणि उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यात होती. त्यावेळेस त्यांचे दुसरे जावई हे त्यांना विश्वास संपादन केला आणि जुना मोंडा येथील बँक ऑफ इंडिया येथे त्यांना घेऊन गेले आणि तुम्हाला निराधार योजनेचे पैसे मिळवून देतो असे सांगून त्यांचा अंगठा घेतला आणि जवळपास 57 लाख रुपये त्यांनी त्यांच्याकडून काढून घेतलेले आहेत. आणि हा जवळपास 2018ची घटना आहे. त्यांनी अद्याप त्यांना पैसे मागितले पण त्यांनी पैसे दिले नाही.
त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये PSI मस्के तपास करत आहेत. नालंदा बौद्धविहार नागेवाडी जालना येथे 26 जुलै रोजी पंतत अंगुलीमाल शाखेपुत्र महास्तवीर यांच्या द्वितीय पुण्यानुमोदन निमित्त भव्य रक्तदान शिबिर, त्यासोबतच महासंघदान, धम्मदेसना, बुद्धवंदना यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नालंदा बौद्धविहार संघभूमी नागेवाडी येथील भिक्खू प्रशिक्षण आणि विशप्पना केंद्राचे निर्माते तथा भारतीय भिक्खू संघाचे माजी संघानुशासक भंतत अंगुलीमाल शाखेपुत्र महास्तवीर यांच्या द्वितीय पुण्यानुमोदन निमित्तानं 26 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर, त्याबरोबरच महासंघदान सकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान, विशप्पना सकाळी 10 ते 11 वाजे दरम्यान, धम्म ध्वजारोहण आणि भंते अंगुलीमाल यांना मानवंदना, आरोग्य निदान शिबिर तसे विविध कार्यक्रम धार्मिक भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागेवाडी येथील नालंदा बुद्धविहारामध्ये आज रोजी संपन्न झाले. आयोजित या नागेवाडीतील नालंदा बौद्धविहारामध्ये विविध कार्यक्रम प्रसंगी भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र, भंते धम्मसेवक महास्तवीर, भंते सारनाथ महास्तवीर, भंते विशु ध्यानंद बोधी, भंते बोधीपालो महास्तवीर, भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भंते डॉक्टर M सत्यपाल महास्तवीर, भंते ज्ञानरक्षित थिरो, अधिक उपासक राजेश ओ राऊत, सदानंद टवले, सुभाष गाडगे, सतीश वाहुळे, शिवलाल गाडगे, संजय वेवल, भास्कर अण्णा रत्नापारखे, विनोद रत्नापारखे आदींसह बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वरती जे आज पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे, विहारात काय काय कार्यक्रम घेतले जातात, काय सांगाल? मी भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र नालंदा बुद्धविहार संगभूमी नागेवाडी जालना या ठिकाणी आज 26 जुलै 2025 वार शनिवार रोजी पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर जे नालंदा बुद्धविहाराचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय भिक्खू संघाचे माजी संघानुशासक अध्यक्ष ते होते. त्यांचं 26 जुलै 2023 रोजी या नालंदा बुद्धविहारामध्ये निर्वाण झालं. त्यांच्या या स्मृतींना अभिवादन म्हणून नालंदा बुद्धविहारामध्ये 26 जुलै 2025 आज शनिवार रोजी त्यांचं भव्य असं पुण्यानुमोदन आम्ही ठेवलेलं आहे. त्या पुण्यानुमोदनामध्ये नालंदा बुद्धविहाराच्या वतीने या ठिकाणी ओम हॉस्पिटलच्या सहभागाने भव्य असं रक्तदान शिबिर देखील झालेलं आहे. त्याचबरोबर मी लिहिलेलं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित 1200 प्रश्न याचं देखील उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर आरोग्य निदान देखील शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी ध्वजारोहण व भंतेजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला देखील भिक्खू संघाने पुष्प माल्यार्पण करून या ठिकाणी द्वितीय पुण्यस्मरणाची श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. अशा पद्धतीने सर्व भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये, मार्गदर्शनामध्ये व उपासक उपासिकाच्या उपस्थितीमध्ये असा आमचा हा 26 जुलै 2025 शनिवार रोजीचा महासंघदान स्मृती दिन पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून साला मेहुण्यांनी शेजारी राहणाऱ्या अवधूत महाराजाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना आज पहाटे मंठा तालुक्यातील केंधळे शिवारात घडली आहे. या दरम्यान परतूर आणि मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत यातील दोनही आरोपींना काही तास बेड्या ठोकल्या होत्या. मंठा तालुक्यातील केंधळे शिवारामध्ये विश्वलक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज सिमेंटचे गट्टू बसवण्याचा कारखाना असून या कारखान्यातील जवळच निवृत्ती सवडे आणि मेहुणा हे आपल्या कुटुंबासह राहतात. या कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर अवधूत महाराज एकटे राहतात. या महाराजाला अनैतिक संबंधाच्या कारणावरून सावडे आणि त्यांच्या मेहुण्याने अवधूत महाराजाला रात्री लाठ्याकाठ्यानं बेदम मारहाण केली. जखमी महाराजास जालना इथं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी महाराजास मृत्युमुखी घोषित केलं. दरम्यान परतूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, मंठा येथील पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रावलते मलाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू खंदारे, गजानन राठोड,
किरण मोरे, प्रशांत काळे, कोरडे, ढवळे, मांगीलाल राठोड आणि संयुक्तरित्या तपासचक्र फिरवत महाराजांच्या खुनाचा पर्दाफाश करत सवडे आणि त्यांच्या मेहुण्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यासोबतच वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी.
शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो. आधुनिक लहुजी सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध डीजे आणि लेझर शोचं आमंत्रण. दिनांक 1 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी संध्याकाळी 6 वाजता. स्थळ स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक, सिंधी बाजार, जालना. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र, लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे, संस्थापक अध्यक्ष आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य, स्वागताध्यक्ष अक्षय भैया गोरंट्याल, युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे, कार्याध्यक्ष रामभाऊ सुतार, सचिव पैलवान संतोष कांबळे, उपाध्यक्ष गणेश जाधव.